मध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण या मैदानावरती पाहिलं तर रॉयल स्टनर मीरा रोडलाही पाहिलं। त्याच्यानंतर खास करून नची स्पोर्ट्स विरार आणि कार्तिक 11 संतोष भुवन मध्ये मॅच होईल, त्याच्यामध्ये जिंकेल तो सरळ फायनलचा मॅच त्या शहरी विभागामधून खेळणार आहेत। म्हणून आजच्या दिवसाचा थोडा खेळ इंटरेस्टिंग आहे, थोडा वेगळा आहे, त्यांच्या नजरा त्याच दिशेने जातात, त्याच्यानंतर मैदानावरती येतात असं असलेले आयोजन आहेत। बरोबर बाजूला असेल आपण पाहिलं तर फ्री लकी ड्रॉ नोंदणी आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला खास करून काही गिफ्ट मिळणार आहेत, काही पारितोषिक असणार आहेत, ती दिली जाणार आहेत। आज संधी आहे तुमच्याकडे, काही वेळामध्ये तिथे नाव नोंदणी केली जाणार आहेत। मागच्या 5-6 दिवसामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्या नोंदणीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये काय घडेल याची चर्चा मैदानावरती करणार आहोत। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालाय आणि कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा झहीर भाई यांचा आवाज आहे, तो आवाज आपण ऐकतात। शुक्रिया धनंजय। फिर से एक बार सभी क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। V24 फाउंडेशन वो अगली सेना विजय मामा ट्रॉफी 2025 का थरार। आज ग्रैंड फाइनल का ये पहला दिन, पहला मुकाबला और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है, जहाँ पर सुमित 11 फनसपाना ने टॉस जीता और कहा कि हम पहले करेंगे गेंदबाजी, बल्लेबाजी की दावत दी है। शेरमा कसराली टीम को एक बड़ा मुकाबला है धनंजय बाड़े, क्योंकि यहाँ पर तमाम टीमों ने पहले दिन से मेहनत की और मेहनत का फल इस मैदान पर मिलने जा रहा है। और किसे मिलेगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा, मगर आज के दिन की बात की जाए तो ये 9वां साल है, एडिशन 9 अब देखने जा रहे हैं। और 9वें साल में विजय मामा ने इस टूर्नामेंट को एक अगला रूप दिया है। और आपने सही कहा कि यहाँ पर एक शोरूम इस मैदान पर बाइक और साइकिल का खड़ा किया गया है। भरपूर वेळा म्हणजे या विभागामध्ये मी समालोचन करतो, म्हणजे वैतरणाचा गट, तर वैतरणाच्या विभागामध्ये बऱ्याच वेळा पाहिलं म्हणजे दोन्ही संघांना समोर सुमित 11 फणसवाड्याला पाहिलं, श्रीराम कसराळीला पाहिलं। म्हणजे श्रीराम कसराळीची एक स्पर्धा मी मागच्याच वर्षी करारानं त्या कसराळीच्या आता गावामध्ये केली होती आणि इथं 25वं वर्ष त्यांचंही असणार आहे, त्यामुळे पुढच्या वर्षामध्ये श्रीराम कसराळी संघाचं तेही आयोजन असणार आहे, चर्चा तिथेही होणार आहेत। पण पहिला मॅच सध्या मैदानावरती ज्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जाईल, पहिल्या मॅचवरती लक्ष वेधित केलं जाणार आहे। दोन्ही आपल्या ऑफिशियल अंपायर सध्या मैदानावरती रेडी आहेत। चलिए दोस्तों, मैच की शुरुआत होने जा रही है। मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी। एक सुंदरसा हा सामना आपल्या डोळ्यासमोर येतो आहे आणि खेळाडू कक्ष, तर खेळाडू कक्षामध्ये बसा ही विनंती असणार आहे सर्व प्लेयर्सना। बाजूला खेळाडू कक्ष आहेत, त्या मंडपमध्ये आपण बसायचं सर्वांनी। मॅचला सुरुवात होईल, 4 षटकांचा मॅच, दोन्ही संघ मैदानावरती रेडी आहेत, अंपायर्स रेडी आहेत। आजच्या दिवसातील पहिला बॉल मैदानावरती डिलिव्हर केला जाईल। घड्याळामध्ये वाजल्यात सध्याच्या घडीला 10:08 होत आहेत। 1 फेब्रुवारीचा दिवस आहे आणि मॅचला सुरुवात पहिला षटकात आल्यासाठी यश पाटील। पहिला बॉल बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं प्रशांत यांनी, हलक्यातनं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत प्रशांत। एका बाजूने आपण पाहिलं तर क्रितेश आणि प्रशांत ही जोडी सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात। स्ट्रायकरवरती क्रितेश होते, नॉन स्ट्रायकरवरती प्रशांत यांना आपण पाहिलं। 1 रन आले, संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात 1 या आकड्यावरती। क्रितेश या टीमचे कॅप्टन आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सिंगल येत असताना झहीर भाई सुरुवात। सही कहा धनंजय, बेहतरीन यश की गेंद थी, अंदर के करीब आई थी, बैकफुट पर जगह बनाई थी और गेंद को हल्के तो खेला था पॉइंट की डिवीजन पर। अगली गेंद खेलने तैयार है प्रशांत। फ्लाइट उधर विकेट आउट साइड खेलने जाते थे, स्विंग एंड मिस हुई, अपील हुई अंपायर के पास, अंपायर ने नकारा, गेंद शट मैन पर जाती हुई, अंपायर का निर्णय आता हुआ लेग बाय का इशारा। प्रशांत को अभी भी खाता खोलना है, टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 2 रनों पर। एक बड़ा मुकाबला है धनंजय, 4 ओवर का एक पावर प्ले, जहां पर पावर प्ले का पावर दिखाना होगा बल्लेबाजों को। आणि भरपूर वेळा पाहिलं म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये पाहिलं तर या मैदानावरती रन होताना पाहिल्यात, रन न होताना पण पाहिलेत, 2 गोष्टी पाहिल्यात, धावा बनतानाही पाहिल्यात, धावा न बनतानाही पाहिल्यात। त्यामुळे इंटरेस्टिंग आहेत, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। प्रत्येकजण तोच विचार करतो की नाही मला जिंकायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे, हाच प्रत्येकजण प्रयत्न मनामध्ये ध्येय ठेवूनच आज आलेला आहे। धावा धावफलकावरती 2 स्ट्रायकरवरती क्रितेश,
फटका घालण्याचा प्रयत्न, स्विंग झाला, थोडा बाहेर निघाला बॉल, हलकासा मुवमेंट केली बॉलनं, बाहेरच्या दिशेने मात्र आपल्याला कट होताना पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, तिथे डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 2 धावा. पहिला 3 बॉलचा खेळ हा मैदानावरती झालाय समाप्त आणि धावफलकावरती 2. आज खऱ्या अर्थानं कस लागणार, प्रत्येक खेळाडूची कस लागेल. इतकं चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठे उपलब्ध होणार नाहीत, इतकं चांगलं व्यासपीठ तुम्हाला मिळणार नाहीत. याच व्यासपीठावरती तुम्हाला चांगला खेळ मैदानावरती दाखवायचा आहे. स्विच हिट, परफेक्ट कनेक्शन, स्वीट हिट खेळलाय. बॉल चाललाय शिरगाव आणि कोपरी स्टँडच्या अगदी मधोमध, सरळ सीमारेषेच्या पार. आजच्या दिवसाची सुरुवात चौकार छान. गणपती बाप्पा मोरया. सुंदर फटका पाहायला मिळाला. थोडं स्वीच झाले, थोडं फिरले, थोडंसं वळले आणि क्रितेशला माहिती आहे आता संघासाठी धावा करायच्या आहेत. रन झाले 6 4 बॉलमध्ये. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण रेग्युलरायझेशन नाही होणार. प्रत्येक गोष्टी रेग्युलरायझेशन हिशोबाने नाही होणार. प्रत्येक गोष्टी तुम्ही स्विच हिट नाही खेळू शकत. काही गोष्टी तुम्हाला एखाद्या बॉलवरती स्विच हिट खेळला तर तुम्हाला थोडं संयम ठेवायचे आहेत आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर स्विच हिटच्या प्रयत्नामध्ये ही 1 धाव आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. झेरबाई सही का प्रयास धनंजय. वहाँ पर यश गेंदबाजी पर है, रिवर्स के अंदाज में एक लाजवाब फटका खेला था कि देश ने और गेंद को खेल दिया था डीप टर्मैन कवर पॉइंट की दिशा में. एक लाजवाब फटका था, मगर अब प्रमोद प्रशांत स्ट्राइक पर अगली गेंद खेलते यश द्वारा. अच्छी गेंद थी, जड़ पर अपील हुई, अंपायर की उंगली आसमान पर, स्टंप के सामने पकड़ गए. पहला झटका, बल्लेबाज गो ऑन, कम ऑन डीजे. थँक्यू. एक्शन रिप्ले स्क्रीनवरती बरोबर त्या ठिकाणी सावली क्रिएशन आमच्या कॅमेरामॅन बरोबर गोष्टी कॅप्चर केल्या आहेत आणि तिथून लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आल्या आहेत. बरोबर समोर प्लम आदळल्यात आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. पहिला विकेट आहे तो पहिला विकेट मैदानावरती आलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धवल आलाय. धवल महत्वाचा खेळाडू आहे, म्हणजे आक्रमक आहे, विस्फोटक आहे, शांतही आहेत आणि चांगली इनिंग त्याला पेश करायची आहे. 4 षटकांचा मॅच आहे. श्रीराम कसराळी 4 षटकामध्ये विचार करतोय. इथून किमान 4 षटकामध्ये 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल सकाळच्या सत्रामध्ये. तर दुसऱ्या बाजूला सुमित इरफान फणसवाडा विचार करतोय 40-45 नव्हे 35च्या आतमध्ये, 35च्या आतमध्ये रोखण्याचा ते प्रयत्न करतील. पण श्रीराम कसराळी बॅटिंग लाईनअप थोडी मोठी आहे, बॅटिंग ऑर्डिनरी थोडीशी मोठी आहेत, पण त्याच्याच अगेन्स्ट आता सूरज आलाय. या संघाचा म्हणजे महत्त्वाचा खेळाडू आहे. फणसवाड्याचा हा महत्त्वाचा खेळाडू सूरज आहेत. आता सूरज कशा प्रकारे खेळ करेल याच्यावरती लक्ष असणार आहे. झेरवाय सही का धनंजय. दूसरा वो लेकर गेंदबाज तैयार होते हुए सूरज, मगर बल्लेबाजी का छलवा भी करना होगा. कितेश एक तरफ और नीव बाटर मैदान पर अब दाखिल हुए. धवल, इन पर जबाबदारी है. जास्त वेळ देऊ नका मित्रांनो, थोडा घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय. सूरज की पहली गेंद राइट हैंड से गेंदबाजी करने तैयार. ऑफ स्टंप पर खेलती, बैकफुट पर जगह बनाई, पॉइंट के ऊपर से खेल दिया, गैप में गेंद जा रही है, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. ये 4 रन कमांडी जाए. आणि पॉइंटच्या कावडूला बीट करत हा बॉल मात्र निघून गेला बाउंड्री लाईनला भेदत सरळ सीमारेषेच्या बाहेर. गाणंही ऐकलं गणपती बाप्पाचं, आपण गाणंही ऐकलं. श्री गणेश जयंती आहे. श्री गणेश जयंतीच्या सर्व भाविकांना खूप सारं शुभेच्छा असणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 11 धावांनी आजच्या दिवसासारखा दिवस झैरबाई या स्पर्धेसाठी येणं थोडं अशक्य आहे, कारण की आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. या स्पर्धेचा आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि श्री गणेश जयंतीच्या दिवशी फायनलची मॅच आलेली आहे, फायनलचा दिवस आलेला आहे. त्यामुळे विजय मामा चषक 2025 सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट आहेत. रन झाल्यात 11 धावा 11. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल नाही करू शकले. तिथे आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मात्र मैदानावरती तर सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहेत. स्कोर कार्डवरती 12 रन. करंट रन रेट सध्या 9 आहेत. प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनमध्ये दाखवतात 36. 36 योग्य आहेत की नाही हाही विचार केला जाईल, पण 36 पेक्षा जवळपास तुम्हाला जायच्या 36ला भेदत 10 ने 46 पर्यंत जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. सही का धनंजय. 40 से 45 रन तक जाना होगा. एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दोनों बल्लेबाजों के द्वारा करना होगा.
एक साझेदारी बनानी होगी। सूरज की अगली ग्रैंड फाइनल दिन है शाम के वक्त। किसके हाथों में ये चमचमाती हुई ट्रॉफी? बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन मालिक कबीर। और वाकई में धनंजय, आज विजय मामा की तारीफ की जाए उतनी कम होगी, जहां पर ग्रामीण के लिए एक बाइक और उसके बाद शहरी टीम के लिए एक बाइक है। नाही, प्रत्येकाला संधी दिली. हवेमध्ये बॉल कळलाय, झेलची संधी त्या ठिकाणी नसेल. बॉल आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप चाललाय. एक रन मात्र मिळत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 13 धावा. कल्पेश मात्र या ठिकाणी दाखल झाल्यात. आज पूर्ण तयारीमध्ये आहेत. ग्रामीण विभागामध्ये आई जीवदानी घासपाडा भाटपाडा संघानं मात्र खूप चांगला खेळ त्यांनी दर्शवलेला आहे. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. तिथलाही मॅच महत्त्वाचा असणार आहे. ग्रामीण विभागामध्ये संधी त्यांनाही आहेत. आई कुर्लाई कशीचा संघ जो डायरेक्टली मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे, तर तोही संघ तुम्हाला नारायण आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळणार आहेत. रन झाला 13-13ला एक विकेट गमावल्या आहेत. आतापर्यंत 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बॉल मैदानावरती बाकी आहे षटकादरम्यान. पुढचा बॉल ऑफ्टरच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल त्या ठिकाणी मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. एक धाव मात्र मैदानावरती येईल. एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत. स्कोर कार्डवरती 14 रन, 14 लॉस ऑफ 1 विकेट. जेरवे सही का आखिरी गेंद दूसरी ओवर की सूरज लेकर तैयार. डबल स्ट्राइक पर 1 रन पर खेल रहे. 2 गेंदों का सामना किया. बात की जाए तो उस मैदान पर 7 गेंदों पर 12 रन बनाकर खेल रहे हैं. बेहतरीन ड्राइव अपने फॉलो में, बेहतरीन कैच, बल्लेबाज गॉन. धवल की खेल को विराम, गॉन. कमांडिट है. एक विकेट मैदानावरती आलाय. क्रितेश मैदानाच्या बाहेर जात आहेत. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, भेटण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये आउट. गन. तुला सांगतोय वो एक वीरा, तुझा भगत आहे मी खरा. तुम्ही भल्या पहाट तुला तिची मनोभावे फूल. क्रिश गॉन होते हुए एक बड़ा विकेट मैदान पर बैकफुट पर जाकर जगह बनाई थी, मगर गेंद को बराबर कन्वर्ट नहीं कर पाया और गेंद शॉर्ट कवर के खिलाड़ी के हाथों में. और ये तीसरा झटका श्रीराम कसराली 11 की टीम की उम्मीदों को लगता हुआ नजर आया. और गेंदबाजी पर आए थे वहां पर सुधीर, और क्या गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं. गौतम न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. लो फुटास गेंद को लंगा पर खेला. गेंद हवा में कैच बनेगा, मैच बनेगा. वहां पर बल्लेबाज आए, बल्लेबाज कौन? चौथा झटका कमांडी. कॅच क्या सुंदर घेतलाय. कॅच आली. गौतमची विकेट. गौतम मैदानाच्या बाहेर जात आहेत. विकेट तिथे मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. आणि या षटक्यामध्ये काय घडलेत?
बरोबर आपल्या स्कोररनं दाखवल्यात की तिथे स्क्रीनवरती 2 विकेट आल्यात, ते तुम्हाला रेडमध्ये दिसलेत आणि 2 विकेट आल्यानंतर आता 14ला 4 गडी बाद झाल्यात. 14 लॉस ऑफ 4 विकेट. टीम श्रीराम कसराळी संघाची ही धावसंख्येत अडचणीमध्ये आहेत, अडचणीमधून बाहेर पडायचे आहेत. या मैदानावरती 30, 35, 40 योग्य होऊ शकतात, पण प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न करावा लागेल. मानसिक दबाव स्वतःवरती असतो, असं नाही की दबाव कोणावरती नसतो, दबाव प्रत्येकावरती असतो, पण दबाव झुगारून क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळता आला ना तर तुम्ही क्रिकेटमध्ये यशस्वी होणार. आणि तो खेळ आज मैदानावरती साकार देईल का? विपुल आल्यात. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फटका छान खेळलाय, बॉल चाललाय, मार्गस्थ होतोय सरळ सीमारेषेच्या पार. उमंगच्या बरोबर बॅनरला बॉल लागत असताना आलाय चौकार. 4 पायरी आता परफेक्ट कनेक्शन होतं विपुल वैतीचं आणि बॉल बरोबर आपण पाहिलं तर उमंगचा जो बॅनर आहे त्या बॅनरलाच बरोबर हिट झालाय बॉल आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18ला 4 विकेट. आता इथून मोठे फटके गरजेचे आहेत. कालावधीनंतर तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे झहीर भाई, आणि तो मोठा फटका मैदानावरती आलाय विपुल वैतीच्या बॅटमधून. सही कहा आपने. अगली गेंद फुल के लिए आती है, बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद पॉइंट के ऊपर से खेलते हैं, कवर के खिलाड़ी डी पर है. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर, और इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 20-20. अब 20 रन बने, 2 गेंदों का खेलाना बाकी, मगर टोटल 8 गेंदें आपके पास है. 8 गेंदों में 15 से 20 रन. एक फाइटिंग इसको इस मैदान पर हमें देखने को मिल जाएगा धनंजय. नक्कीच जाणे प्रयत्न होणार. 20 धावा धावफलकावरती लगावल्या, 4 गडी बाद इथे गडी बाद झाले, तर टाळ्यांचा गजरही आलाय. खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा गजरही पाहिला होता. त्याचं कारणही आहे, माहीत आहे आता चांगली बॅटिंग सुरू झाली, इथून रन येत आहेत, त्यामुळे चांगली बॅटिंग करतात दोन्ही खेळाडू, ते आता माहीत आहेत. आणि त्याचवेळी गणपत पाटील साहेबांचं आगमन आहे, ते आपल्या मंचाच्या दिशेने होत आहेत. घसपाडा गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत. गणपत पाटील साहेब आपलं स्वागत आहेत. फटका सुंदर खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, बॉल चाललाय पुन्हा एकदा. विपुल जसे मैदानावरती आले ना तसं प्रसन्नित वातावरण सध्या मैदानावरती डगआउट मध्ये आहे. आणखीन एक दर्जेदार चौकार. पाठीमागच्या 3 बॉलवरती काय घडलंय, अचानकपणे धावसंख्या स्कोर बोर्डवरतीच वाढलेत. 10 धावा पाठीमागच्या 3 बॉलवरती झहीर भाई आल्यात. पहिल्या 2 बॉलमध्ये रन नाही आल्या, पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट आले. त्याच्यानंतर पाहिलं तर 4-2-4 हा आकडा आहे ना, हा आकडा खूप महत्वाचा आहे. 24ला 4 विकेट, ज्याचा आपण विचार करतो की किमान 40च्या पुढे जायला हवं का हवेचा वेग थोडा कमी असतो. सकाळी या मैदानावरती हवेचा वेग थोडा कमी असतो, मग तिथे राईट हँड बॅट्समनला थोडा स्ट्रगल करावा लागतो. पण ज्याच्याकडे ताकद आहे ना तो कधी कुठल्याही श्रेणी कुठल्याही मैदानावरती षटकार मारू शकतोय, हे आपण भरपूर वेळा पाहिलंय. सही कहा धनंजय. पहले 2 गेंदों पर डब्ल्यू देखा, फिर 4-2-4 देखा. आखिरी गेंद की कहानी क्या होगी? इफुल आए, मैदान छा गया है, मैदान घुसता हुआ नजर आ रहा है. क्या बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज इफुल के द्वारा. अगली गेंद इफुल के लिए आती हुई, शॉर्ट गेंद आउट साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. अंपायर के पास अपील की गई है, मगर अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा. 1 रन के साथ ओवर नंबर 3 का खेल समाप्त हो जाएगा. टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 25. 25 रनों पर 4 विकेट के नुकसान पर आने वाली आखिरी गेंदों की ओवर की कहानी आने बाकी है. मगर एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, फिर आते हैं धनंजय पाटिल के पास. चला पाणी आतमध्ये जाऊन द्या. कमान डीजे. धावफलकावरती 25. पहिल्या 2 षटकामध्ये रन होतं 14. या षटकामध्ये किती आले तर सुधीरच्या षटकामध्ये 11 आलेत. म्हणजे 2 षटकामध्ये 14च्या जवळपास आता, तर एका षटकामध्ये आपण बरेच 11 आलेत. पुढील मॅच होईल, या मॅचचा विजयी संघ आणि आई जुदानी गासपाडा भाटपाडा याच्यामध्ये मॅच होणार आहेत. त्यामुळे कॅप्टन कल्पेश आणि त्यांची टीम आपण रेडी झाला असेल तर या ठिकाणी माहिती द्या, रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. नक्की धनंजय, ये 4 ओवर का मुकाबला, इसके बाद हम बहुत ही बड़ा मुकाबला देखने जा रहे हैं. आज का दिन एक निराला है, क्योंकि दोस्तों आज शाम में इस मैदान पर
नूर बरसने वाला है, फाइनल डे है और कौन सी टीम चॅम्पियन बनेगी, ये 9वां साल किसे होगा मुबारक, क्या कहेगा धनंजय? ना ते तर महत्वाचंच आहे. पण आता काय पाहतात, शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती रन यायला हवेत, किती रन पर्यंत रोकायला हवं, काय वाटते झेर भाई? धनंजय, मेरा विचार है कि ये हवा का झोंका थोड़ा सा इस मैदान पर कम रहता है सुबह के क्षेत्र में, मगर 10 से 15 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा, क्योंकि वहाँ पर श्रीराम कसराली की गेंदबाजों की बात की जाए तो अच्छे गेंदबाज है इस मैदान पर। नहीं, हमने नारंगी के मैदान पर भी उन्हें देखा था, मगर वो गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होगा ना तो मैच बनाने का मौका मिलेगा। मगर ये आखिरी ओवर, ये फुल पर निगाहें ज़्यादा रहेगी। ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर जगह बनाई, गेंद जाती है डीप पॉइंट पर। जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते तुरंत आता गेंदबाज के हाथों में। 1 रन के साथ बल्लेबाजों ने टीम को पहुंचाया 26 रनों पर। अब एक बल्लेबाजों के लिए लड़ना है, पसीने गंवाने हैं, मेहनत करनी होगी। इतनी खूबसूरत ट्रॉफी है ना, तो उसके लिए मेहनत बिना ये आपके हाथ में नहीं आएगी। आणि पहिल्यांदा अशी स्पर्धा आहे की तिथे ग्रुपमधून निघताना तुम्हाला फायटर ट्रॉफी दिली जाते. असं कुठल्याही स्पर्धेमध्ये नसतं की फायटर ट्रॉफी मिळते, पण विजय मामा स्पर्धेमध्ये फायटर म्हणजे मॅच पराभव झालं, शेवटची मॅच तरी तुम्हाला फायटर ट्रॉफी मिळणार आहे. फटका समोर खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन, स्ट्रोक खूप चांगला खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या खेळाडूला बीट करत सरळ बाउंड्री लाईनच्या पार, चौकार 4. चालीसच्या जवळपास आता तिथे सुरुवात झालेल्या आहेत आणि करणंही गरजेचं आहे. कालावधीनंतर कालांतरानंतर तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. ऑन फायरिंग करायचे आहेत आणि झहीरभाई वैतरणा ब गट, वैतरणा बी ग्रुप आहेत. त्या बी ग्रुप मधले 2 संघ आहेत. श्रीराम कसराले बी, सुमित इलेवन फणसवाडा. जसा आपण कसरालेचा उल्लेख केला झहीरभाई, तो कसरालेचा ए चा संघ होता, हा बी चा संघ आहे. सही कहा धनंजय, बेहतरीन गेंद थी, आउट साइड पर खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, धीरज थे वहां पर। और गेंदबाजी में एक लाजवाब अजय की गेंद, 3 गेंदों का खेलना बाकी है, 3 गेंदों में एक बड़ा शॉट। आपकी टीम को गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी। यस, आणि ज्यावेळी श्रीराम कसराले संघाचं नाव घेतलं तर त्यावेळी नामदेवजी वैती सरांचा उल्लेख सातत्याने होतो. एक असं गोड असं व्यक्तिमत्व त्या गावातील आपण पाहिलं. पटकावेमध्ये कळलाय, झेलची संधी असेल का, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, झेल हातातून निसटलाय, दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मैदानावरती येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 ला 4 विकेट. ऑन स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला आपण पाहतायत प्रोजेक्ट स्कोर आपल्या सावली क्रिएशनला दाखवते 35, पण 35च्या पुढे जायचं आहे, 35च्या पुढे जायचं आहे, कमीत कमी 38-40 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे झहीरभाई. सही का धनंजय, ये क्या छूटा कि ये मैच छूटा, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर 2 गेंदों का खेलना बाकी है। धीरज स्ट्राइक पर है, अजय गेंदबाजी पर, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर, ये कैच बनेगा तो मैच बनाने का मौका। क्या ड्रॉप, ये तो शादी का समय नहीं था, लड्डू था धनंजय, ये लड्डू गिराया, कितना महंगा साबित होगा ना, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। क्या कहना चाहेंगे आप? 2 गोष्टी आहेत. आता हा फटका खेळल्यानंतर हा बॉल आहे ना, तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापूर्वी तो मध्ये येत होता. दुपारी वेगळं असतं, दुपारी तो बॉल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, तो हवेचा फायदा असतो. आता हवा नाही आहे ना, म्हणून तो बॉल थोडा मागे येत होता, जज नाही करू शकले आणि जज न करताना हा कॅच सुटलाय. रनला 2 धावा धावफलकावरती 34. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. शेवटचा बॉल टाकलाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल मैदानावरती आलाय. रन बनवल्या 34, करायचे आहेत रन 35. पहिल्या डावामध्ये आपण ह्या धावसंख्या पाहिलेल्या आहेत, 34 झाल्या आहेत. 35चं टार्गेट आहेत, 35 होतील नाही होणार त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मॅचच्या दिशेने येऊयात. डीजे
यहाँ पर फिरार की नगरी में बहुत टूर्नामेंट वेतरनाथ सफाला सफाला तय करते हुए हमारे धनंजय पाटिल, उसके बाद हमारे बेहतरीन प्रशांत अदोरे सर जी को आपने देखा, एक बेहतरीन कमेंटेटर। और वाकई में दोस्तों पहले दिन से वो आवाज़ इस मैदान पर गुजरी थी, बहुत ही बड़े बड़े कमेंटेटर को हमने देखा। और आज इसे नारंगी के मैदान से लेकर फिर उसके बाद ये चंद्रसर का मैदान, हमारे सभी के क्षेत्र लाडे V24 फाउंडेशन अग्निसेना विजय मामा ट्रॉफी 2025 का ये थरार 9वां साल है और सभी के लिए बेमिसाल है, लाजवाब है। क्योंकि दोस्तों हर साल कुछ नया नया विचार मंच किया तमाम कमेटी ने और हमारे सभी के चेते लालडे विजय मामा ट्रॉफी के लिए। और वाकई में दोस्तों विजय मामा ने एक हर सपना लेके उतरे और वो खरा इस मैदान से नहीं पूरे देश भर में विराट की नगरी में उतरा और पूरे देश इस टूर्नामेंट की चर्चा में है। आज 9वां साल है और 9वां साल सभी को मुबारक। आज नया दिन फरवरी की 1 तारीख और बेहतरीन आज श्री गणेश गणपति का जन्मदिन भी। और एक लाजवाब वो व्यक्तियों ने अपने एरिया में अपने घरों में उस मूर्ति को लाकर उसकी थोड़ी देर में पूजा करने की श्रद्धा भी हो जाएगी। और धनंजय ने जैसे ही कहा तो हमारी तरफ से भी तमाम हमारे वो भाइयों को सभी को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई रहेगी। और धनंजय आज का दिन एक निराला भी है, 1 तारीख है और जैसे हमने कहा ऊपर वाले को याद करके हर चीज़ को आगाज़ किया जाता है। और श्री गणेश गणपति का बप्पा का नाम लेकर तमाम टीमें इस मैदान पर उतरेगी और वो खेल का जलवा इस मैदान पर बिखरते हुए नजर आएगी। नाही 2 गोष्टी सांगितल्या, एक तर कुठलाही समाज असू द्या तिथे श्री गणेशाचं आधी स्थान असतं। कुठल्याही शुभ कार्याला जर सुरुवात करायची असेल तर श्री गणेशाच्या नामस्मरणानं सुरुवात केली जाते। म्हणजे कुठलंही शुभ कार्य हे शुभ कार्य सुरू होण्यापूर्वी श्री गणेशाचं नामस्मरण केलं जातं, मग त्या कार्याची सुरुवात होते। गणपती बाप्पाला आपण अग्रेसर आहेत आणि महत्त्व आहेत, काही गोष्टी आहेत त्याही आज आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करणार आहोत। आणि म्हणून म्हटलं ना की विजय मामा चषक सुरुवात झाली 26 जानेवारीला, झैरभाई सुरुवात झाली 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, एक पवित्र दिवस, या देशातील एक महत्त्वाचा दिवस 26 जानेवारी आणि 76वा प्रजासत्ताक दिन आपण सर्वांनी मनवलात, एन्जॉय केलात। फायनल कधी आहेत? फायनल आज आहेत। आज गणेश जयंतीचा दिवस आहे, म्हणजे याच्यासारखा दिवस नाही आहेत। 26 जानेवारीला सुरुवात, 1 तारखेला या स्पर्धेची शेवट, त्यामुळे ह्या गोष्टी देखील आहेत। म्हणजे दयानंद पाटील आहेत, अमर आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे की 26 जानेवारी आणि 1 तारीख हे नशिबामध्ये नाही आहेत, खऱ्या अर्थानं आज आलंय ते खऱ्या अर्थानं विजय मामा चषकामध्ये। झैरभाई सही कहा धनंजय, ये नसीब वालों को ही मिलता है, ये सभी दिन उसके पहले कुछ नहीं मिलता। और दोस्तों वाकई में मेहनत करने वालों को ही सफलता ऊपर वाला देकर जाता है। और आज का दिन हमारे तमाम कमेटी मेम्बरान को और तमाम हमारे विजय मामा चषक ट्रॉफी 2025 के लिए तमाम के लिए एक नया साल की शुभकामनाएं देंगे, क्योंकि आज फरवरी की 1 तारीख 2025 है। और वाकई में दोस्तों कहा है ना, ऊपर वाला कहता भी है आप इस मैदान से लेकर हर दिन पर अपनी मेहनत को सफल बनाइए, मैं देने के लिए आपके लिए काजिर हूँ। और वो आज आपको इस मैदान पर देते हुए नजर आएगा। मैच ऑन, टीवी ऑन रखिए। माजी सरपंच फणसवाडा गावचे संतोष भोईर साहेबांचं आगमन झालंय, या मंचावरती आपलं स्वागत आहे। फटका खेळण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार 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 पार, चौकार। माजी सरपंच आदरणीय संतोष भोईर साहेबांच्या मंचावरती आगमन झालंय। विजय मामा चषक 2025 मध्ये आपलं मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, सुरुवात पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली चौकारानं, रन आले 4। पुढचा बॉल, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, ओळखलं पारखलं, त्यानंतर स्ट्रोक मात्र खेळलाय, आउटफील्ड फास्ट आहेत, बॉल थांबवणं मुश्किल आहे, बॉल मात्र निघून गेलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार, आणखीन एक दर्जेदार चौकार। सुधीर है
अच्छी गेंद बैकअप किया धीरज ने, और बैकअप करना भी होगा, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है। लाजवाब मुकाबला है, क्योंकि ये मुकाबले की अहमियत दोनों टीमें जानती है। इस मुकाबले को जीता तो आगे एक प्लेटफॉर्म मिलेगा, वो सेमीफाइनल नंबर खेलने का मुकाबला है। मगर क्या वो मुकाबला खेलने के लिए आपको जी जान मैदान पर लगाना होगा धनंजय? नाही, जी जान लावायचं, जी जान प्लस जिनियस, जिनियस दाखवायचं. आज जिनियस कोण दाखवणार? स्वतःमध्ये असलेला, म्हणजे पार्लेजीच्या नेहमी आपण पार्लेजीचा जी पहिल्यांदा पार्लेजीचा जी सांगतो जिनियस, तोच जी वापरायचा प्रत्येकालाच. आणि तो जिनियस कोण दाखवणार? श्रीराम कसराली दाखवणार की सुमित इलेवन फणसपाडा दाखवणार? दोघांची पण सुरुवात पाहिली ना तर एसने एस आहे, एसने सुमित इलेवन फणसपाडा, एसने श्रीराम कसराळी. आज कुठला एस सक्सेसफुल होणार? एस सक्सेसफुल आहे, पण सक्सेसफुल कोण होणार? सुमित इलेवन की श्रीराम? सही कहा धनंजय. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी, मिस टाइम शॉट है, गेंद हवा में, ये कैच बनेगा, मैच बनेगा, बेहतरीन कैच, बल्लेबाज कौन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत अदा हुआ, कमांडी जा. ठाकूर यांच्या आवाजामध्ये गायलेले सॉन्ग आपण पाहिलं, सध्या ट्रेंडिंगला आहे. विजय मामा चषकी ट्रेंडिंगला आहेत. धपलकावरती धावा पाहिल्या तर 8-8ला पहिला धक्का आला आणि होणार, विकेटही येणार, सेलिब्रेशन दोन्ही बाजूला होणार. कसराळी सेलिब्रेशन करणार, फणसपाडाही सेलिब्रेशन करणार. चान्स प्रत्येकाला मिळतो, मौका सबको मिळत आहे, लेकिन टाइम पे मिळत आहे. प्रत्येकाला वेळ येणार, वेळेनुसार मौका मिळणार. आता तो मौका भेटलाय श्रीराम कसरेला. आधी डगआउटमधून आवाज आला होता, खास करून फणसपाडाच्या, त्यावेळी 2 चौकार आले होते. पण सुधीरची विकेट आल्यानंतर आता डगआउटमधून आवाज आलाय तो कसरालीच्या तिथून टाळ्यांचा. रन मैदानावरती बनवल्यात 8, गमावलं विकेट पहिला. नवीन बॅटर मैदानावरती अजय पाटील आलाय. अजय आहे, अजयच्या नावामध्ये शेवटी जय आहे, पण अजयला विजय मिळवायचा आहे तर रन त्याला करायचे आहेत. गोलंदाज रेडी. मोठा फटका खेळलाय, नाही कुठलाही खेळाडू त्या झोनमध्ये आहेत. बाउंड्री तिथेच येत आहेत. फलंदाज मैदानावरती हॅवी आहेत. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 स्कोर कार्डवरती धावसंख्या धावफलकावरती 12 लॉस ऑफ 1 विकेट. झैरबा या षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळालेले आहेत. तुम्हाला रन रोखायचे आहेत, रन नाही द्यायच्या. रन देण्याच्या प्रयत्नामध्ये गेले तर कदापि संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही मिस करताना पाहू शकणार आहात. सही कहा धनंजय, धीरज को बैकअप करना होगा. बेहतरीन शॉट है, गेंद ऊंचाई पर है, मगर लंबाई कितनी मिलेगी, और गेंद सीमा रेखा बाहर, ये आता हुआ मैक्सिमम 6 रन. अर्थातच कैलास पाटील काका यांच्या बरोबर बॅनरला हिट होणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणि 6 धाव्याने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. धीरज वैतीच्या षटकामध्ये धावेंची लयलूट, धावेंची अगदी आपण पाहिलं तर जुळवाजुळवी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन. चला आई जोदाने घसपाडा बाटपाडा संघाच्या कॅप्टन पण यायचं आहे. आता महत्त्वाची विनंती आहे सातत्याने गोष्टी सांगण्यासाठी, लगेच मॅच सुरू होणार आहेत. त्यामुळे आई जोदाने घसपाडा बाटपाड्याचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे आहेत. पहिला दिवस अक्षरशः म्हणजे चंदनसार विभागाचा जो दिवस त्यांनी गाजवल्यात. NCC नारंगी या संघासारखे एका महत्त्वाच्या संघाला त्यांनी पराभूत केलं. तो संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये, नेक्स्टमध्ये. या मॅचचा विजयी संघ त्यांच्यासोबत खेळणार आहेत आणि त्याच्या जिंकेल तो डायरेक्ट फायनल खेळेल. आई कुर्लाई कशीद या संघासमोर नारायण आणि त्यांच्या संपूर्ण टीमसोबत. 1 ओव्हर 18 रन धावफलकावरती लगावल्यात. आता 18 बॉलमध्ये 17 धावा आहेत. रन तितक्या नाही आहेत, पण गौतमला रोखायचे आहेत. सही कहा धनंजय. राइट नंबर से गेंदबाजी गौतम, जड़ में गेंद हेलीकॉप्टर उड़ाना चाहता है, गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं, अंपायर करेंगे, मगर गेंद शॉर्ट टर्म पर बैकअप नहीं है. गेंदबाज गौतम जा रहे हैं, मगर यहाँ पर थ्रो खराब है. यहाँ पर बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा है धनंजय. वहां पर आपको ये खर्चे को रुकाना है, वरना ये मुकाबला आपसे दूर होता हुआ नजर आएगा. नाही, ह्याच गोष्टी शिकायच्या आहेत ना क्रिकेटमध्ये. तुम्हाला ह्याच गोष्टी शिकायच्या आहेत. तुम्ही कसं क्रिकेट खेळणार त्याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकायच्या असतात. प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक माणूस, जसं आपण काही ना काही गोष्टी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी शिकण्याचा प्रयत्नच करतोय. शिकण्याचा प्रयत्न करायचा, फिल्डिंग चांगली करायची आहे. तुम्ही वैतरणा बी गटामध्ये खेळतायत, ए मध्ये जायचं असेल बेटर करावं लागेल, अचीव करावं लागेल स्वतःला. फटका हवेमध्ये खेळलाय, फसलाय. अनिल पाटीलचा फटका, झेल घेतलाय धवलनं. मैदानावरती आला विकेटच या मॅचला बदलवू शकतोय. विकेट आलाय, धवलनं घेतलाय कॅच, गॉन.
मैच बन सकता है, मगर बनाने के लिए गेंदबाजों को मेहनत करनी होगी। फील्डिंग का जलवा मैदान पर बिखरना होगा आपको, क्योंकि आपने इरादे लेकर आए हैं। क्योंकि आज V24 फाउंडेशन आप देख रहे हैं कि लाजवाब टूर्नामेंट विजय मामा ट्रॉफी 2025 का ये थरार है। और यहाँ पर अब 16 गेंदे और 15 रनों की दरकार है धनंजय। ये मैच में 1-2 गेंदे डॉट या फिर 1-2 गेंदे विकेट आएगी तो ये मैच बन जाएगा। नाही मॅच बनणार मॅच रंगतदार होणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे प्रत्येकाला लढायचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला लढायचं आहे, पण रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट घ्यायचे आहेत आणि किमान डॉट टाकायचे आहेत, तरी मॅच तुमच्या बाजूने येणार आहेत. दबादब फलकावरती 20 करायचे आहेत मैदानावरती, जवळपास 35-15ची गरज आहे. डॉट आलाय ज्या बॉलची मी उल्लेख केला, ज्या बॉलचा आपण जाहीरवर उल्लेख करतोय की डॉट विकेट या मॅचला बदलवू शकतात. डॉट टाकलाय मैदानावरती, निर्धाव चेंडू आलाय दबादब फलकावरती 20. समीकरण पहा पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपल्याला दाखवले जात आहेत. या षटकातील 3 बॉल फेकून झाल्यात, 15 मध्ये 15 करायचे आहेत. 15-15 वाला मॅच आहेत. अजून काहीतरी गोष्टी तुम्हाला मैदानावरती अद्यावत करायच्या आहेत. मैंने कहा ना गेंदे डॉट आएगी, बल्लेबाजों पर प्रेशर अपने आप आएगा, मगर गेंदबाज गौतम को करना होगा। अगली गेंद राइट नंबर से गौतम आउटसाइड लंगा पर खेल दिया, गेंद हवा में, ये कैच बनेगा तो मैच बनेगा, मगर गेंद बाय बाय तड़ा, खिलाड़ी बने दर्शक बने दीवाने, गेंद सी मारेगा बाहर, 6 रन। कमल झाली चटक आली षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 26, पण दबाव नाही घेत. सुमित 11 फणसवाडा संघ दबाव नाही घेत. हा फरक आहे. समोर ज्यावेळी श्रीराम कसाय संघाच्या बॅटिंग करतोय तो, त्यावेळी त्यांना आता माहित आहे फ्री माइंड बॅटिंग करायची आहे. यश पाटील याचा उल्लेख आपण केलात की यश ती खेळलेली एक इनिंग होती, खास करून नारंगीच्या मैदानावरती त्यानं ते ठोकलेलं अर्धशतक होतं, तेही आपण पाहिलं होतं एका वर्षामध्ये. डॉट आलाय पुण्यात, निर्धाव चेंडू मैदानावरती येत असताना पाहायला मिळतं. थोडे सफल झाले, थोडे बाहेर निघाले होते, 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर आले होते आणि रन 26 धावा झाल्यात. 13 चेंडूमध्ये 9 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे झेरबाय. सही का धनंजय, वो सिक्सर आया ओवर पिच गेंद दिया, और मगर अभी भी गौतम ये मैच पर ये गेंद में डॉट विकेट लेते तो ये मैच बनाने का मौका मिलेगा। कंपलसरी चीज है, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी चलती हुई। सुमित 11 फणसवाड़ा टीम जिन्हें अच्छी गेंद वाइड यॉर्कर, एक लाजवाब गेंद। नक्कीच या स्पर्धेचे आयोजन करते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विजयजी गरज मामा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. आजच्या अंतिम दिवसामध्ये मामा आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजनकर्त्यामध्ये खऱ्या अर्थानं मामांनी महत्त्वाचं योगदान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 9 वर्ष गेली 8 पर्व पाहिले, ते 9वं पर्व आहेत आणि 9वं पर्व हे दमदार आयोजन आणि नियोजन असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच चंदनसारमधली एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा विजय मामा चषक 2025 आपण सर्वजण पाहतात. आणि त्याच वेळामध्ये खास करून पालघर जिल्हा उपाध्यक्ष अग्रिसेना आदरणीय विजयजी गरज मामा यांचं आगमन झालं आहे. आणि विजय मामा असं एक व्यक्तिमत्व झहीरबाई, अर्ध्या रात्री जरी आपण कॉल केला तरी विजय मामा प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावून येत आहेत. आणि असं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी गरज मामा आपलं स्वागत असणार आहे. रन मैदानावरती करायचे आहेत, 26 धावा झालेल्या आहेत. आता जास्त फरक नाही, 9 धावेची गरज आहे. 12 बॉल 9 धावेची गरज. सही का धनंजय, पहली शॉट ऑन साइड पर कैच बनेगा, ये मैच बनेगा। खिलाड़ी के पास मौका आया है, विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ, कमांडी की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन लगी है और हमारे सभी के क्षेत्र लाडले विजय मामा गरज सर जी का आगमन हुआ है, जिनके द्वारा इस टूर्नामेंट का आगाज आप देख रहे हैं। और 9वां साल है, बेमिसाल है, लाजवाब है। और धनंजय आपने सही जिक्र किया, आधी रात को भी व्यक्ति को अगर आपने कॉल किया या बुलाना दरवाजे पर, वो दरवाजे को खाली नहीं रखते, सीधा अपने भागते हुए वो तमाम जनताओं के लिए भागे हैं। और इसलिए आज ऊपर वाले ने उतना बड़ा प्लेटफॉर्म उनके लिए और हमारी तमाम जनताओं को दिया है। नाही त्याच गोष्टीवरती चर्चा, पण मामाने चर्चाही केली होती की आता 9वं पर्व आहे, किमानी पर्व पुढे राहणार आहेत. पण मामांचा विचार आहे की येत्या काही कालावधीमध्ये इथे नाईट स्पर्धा देखील भरवण्याचा प्रयत्न होऊ शकणार आहेत. तो प्रयत्न देखील केला जाणार आहे. आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना नाईट खेळण्याची संधी देखील या मैदानावरती मिळणार आहेत. आणि त्या गोष्टी होतील. मागच्या 2-3 वर्षामध्ये मामा जरूर प्रयत्न करतील. मामाने सांगितलं की आपल्या भागातील खेळाडूंना नाईट क्रिकेट खेळण्यासाठी ती संधी देखील आपण, आणि जर झालं ना तशी स्पर्धा, तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक प्रेक्षक या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
सही कहा धनंजय, एक रन जरूर बना है और वाकई में वो तो आपने 1-2 साल की बात की। मैं तो चाहूँगा कि आने वाले 2-3 महीने में ही वो नाइट का महासंग्राम इस मैदान पर हमारे तमाम ग्रामीण खिलाड़ियों को दिखाया जाए। अगली गेंद बेहतरीन गेंद थी, वाइट यॉर्कर, एक लाजवाब गेंद है। मैच ऑन है, 9 गेंदे 8 रन है। दोस्तों खा मत जाइए, बने रहिए हमारे साथ। धनंजय, ये मुकाबले में मजा आने वाला है ना। क्रिकेटचा खेळ तसं आहे ना, क्रिकेटचा खेळ कधी तुम्हाला हिरो बनवतो, क्रिकेटचा खेळ तुम्हाला झिरो पण बनवतो। झिरोपासून सुरुवात होत आहे, पण झिरोला महत्त्व नाही, पण झिरो जर 1च्या पाठीमागे लागला तर 10 होतात। ते झिरो वाढत गेले तर तो मोठा आकडा होतो। सफल थोडंसं झालंय का पंच आता समजा नाही ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, त्यामुळे वाईट सांगितलंय, ते एक्स्ट्रा रन आल्या मैदानावरती खात्यामध्ये जमा झालंय आणि वाईटनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाढत असताना टीमची टोटल धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचत आहेत 28 धावा झाल्यात। अजूनही 7ची गरज आहे। 35 धावेचं टार्गेट आहे, 35 मध्ये 7 करायचे आहेत आणि जसं उल्लेखही मी केला या स्पर्धेचा, तेही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेन। 7 धावेची गरज। बेहतरीन शॉट है, अच्छा कवर पर गेंद जा रही है, गैप में गेंद सीमा का बाहर, मिलेंगे रन 4, होगा बेड़ा पार। कमान दीजिए एक लाजवाब शॉट, यहाँ पर बल्लेबाज यश के बल्ले से आता हुआ एक लाजवाब करकरा षटकार चौकार। औस्टम पर आए, फाइनल खेलना चाहते थे या यहाँ पर जरूरत थी। अभी भी 7 गेंदे 3 रन है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी धनंजय पाटिल। ये गेंद पर विकेट या डॉट गेंद, फिर 6 में 3, क्योंकि हमने देखा है विश्वनाथ जाधव को भिवंडी की नगरी में 6 बॉल 3 को डिफेंड किया है। ये मैदान पर भी आपको करना होगा। नाही करायचंय, प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे। 7 मध्ये 3 हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी होईल का? कॅच, क्षेत्ररक्षक धावतायत बॉल वरती, झेल 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 घेतलाय, झेल बदललाय खेळ, येणार का क्रिकेटला रंग? एक घेऊयात डीजेच्या माध्यमातून एक सॉन्ग आणि येऊयात मैदानाच्या दिशेने। 6 मध्ये 3 केला की 26 जानेवारीला सुरू झालेली स्पर्धा आजचा 1 तारखेचा दिवस आहे। 1 तारखेपर्यंत जो प्रवास पाहिला प्रत्येकानं या मैदानावरती पाहिलात आणि आज खऱ्या अर्थानं फायनलचे दिवस, मेगा फायनलचा दिवस, सेमी फायनलच्या मॅचेस, ग्रुप स्टेजच्या मॅचेस तुम्ही मैदानावरती पाहतायत। जर पण थोडा उलटा पुलटावाला मामला असता तर मजा आली असती। 3-6 वाला मॅच असता तर आणखीन मजा आली असती, प्रेक्षकांना पण मजा आली असती। पण 6-3 वाला आहेत, 6-3 वाला आहेत, पण 6-3 मध्ये पण होऊ शकतं ना। भरपूर वेळा अशा गोष्टी होत आहेत की त्या धावा करण्यासाठी बॅट्समॅनला अडचण येतात। 6 गेंदे 3 रन है। दिल थाम के बेटे दोस्त, पिक्चर ऑन है, क्योंकि कहते हैं ना क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है उसकी खोज हो रही है, मगर कहते हैं ना असली पिक्चर तो अभी आना बाकी है। सनी गेंदबाजी पर है, टीम के लिए आपने कप्तान ने जवाबदारी दी है, मगर क्या बल्लेबाज को बीट कर पाएंगे? विकेट आएगा। बेहतरीन गेंद ड्राइव कर दिया, कवर पर गैप में खिलाड़ी है, मगर वहां पर दर्शक बनकर रह जाएंगे क्या? गेंद जारी है, फील्डिंग बेहतरीन है, रनर का मौका है, बल्लेबाज को 5-2, अभी भी मैच ऑन। कमान दीजिए झहीरभाई, मी 40चा उल्लेख का केला होता? पहिल्या सत्रामध्ये झहीरभाई मी 40चा उल्लेख का केला होता? त्याच्यासाठीच केला होता। मला माहित आहे 40ची मॅच रंगू शकते, पण 40 नाही पण 35 पर्यंत पोहोचले होते। 40 नाही 35 पर्यंत पोहोचू शकले होते, पण आता समीकरण पाहिलं, पुन्हा येणारे बॉल 5 बॉलमध्ये 2ची गरज आहे, पण 40 झालं असतं ना मग डिफिकल्ट कंडिशन असती। म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये समालोचकही आहेत काही, आपण त्याही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय की काय होणार आहे मॅचमध्ये। आधी भविष्यवाणी करणं कठीण, आपल्यालाही माहीत असतं की थोडंसं वेगळं काहीतरी घडणार आहे, ते आपण दर्शवलं होतं। आणि इथून 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 2ची गरज आहे। इथे होऊ शकतात, न देखील होऊ शकतात, प्रयत्न करायचे आहेत। गोलंदाज वाईट टाकल्यात, कहाणीमध्ये आता आणखीन मोठा ट्विस्ट आहेत। वाईट नाही टाकायचा, तुम्हाला रन वाचवायचे आहेत, मला लेग स्टंप मिस करायची नाहीत। लेग स्टंपच्या भरपूर बाहेर हा बॉल डिलिव्हर केलाय, आला वाईट, 34 धावा।
सही कहा धनंजय, 5 गेंदे और अब 1 रन। ये वाइड मुकाबले में आपको खलबली मचाता हुआ, क्योंकि ये गेंदे डॉट या फिर आपको विकेट नहीं मिले तो मिले, मगर ये डॉट गेंदे आती तो बल्लेबाजों पर प्रेशर होता। 5 गेंदे 1 रनों की दरकार है, 5 चेंडू आणि 1 धावांची गरज है। फिर फुल टॉस, वाइड बॉल का इशारा और यहाँ पर मुकाबले को जीत लिया सुमित फनसबाड़ा 11 टीम ने और उपांत फेरी सेमीफाइनल में अपनी जगह बनाई है। छोटा सा एक ब्रेक के बाद आएंगे मुकाबले के टॉस के लिए और उसके बाद गेम चेंजर खिलाड़ी के पास कमांड दी जाए।